नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मुलांनो, आज आपण वारांचे गाणे या कवितेचे क्वेश्चन आन्सर्स म्हणजेच नोट्स लिहिणार आहोत। वारांचे गाणे ही कविता आपण शिकलेलो आहोत। तुम्ही सगळ्यांनी या कवितेचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहिलाच असेल। जर काही मुलांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा। चला तर मग आता आपण वारांचे गाणे ह्या कवितेचे सगळे नोट्स वाचूयात। प्रश्न पहिला आहे शब्दार्थ म्हणजेच मीनिंग्स। इथे मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ दिलेले आहेत। पहिला शब्द आहे वार म्हणजे डेथ। दुसरा शब्द आहे परिसर म्हणजे सराउंडिंग। 3 निरीक्षण ऑब्झर्वेशन। 4 माती क्ले। 5 भाषण स्पीच। मुलांनो, हे सगळे नोट्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये छान अक्षरात लिहायचे। त्यासाठी तुम्हाला या प्रत्येक स्लाइडचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत। सहा सहल पिकनिक। 7 कवायत ड्रिल। 8 सुट्टी हॉलिडे। 9 शाळा स्कूल। 10 बालसभा म्हणजे चिल्ड्रन्स मीटिंग। प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागा भरा म्हणजेच फिल इन द ब्लँक्स। पहिली रिकामी जागा आहे भाषणासाठी जितू उभा। उत्तर आहे जितू। 2 कृतीतून परिसर शिकण्याचा। उत्तर आहे परिसर। 3 मित्र येती खेळायला घरी। उत्तर आहे घरी। 4 कवायत आमची शनिवारी। उत्तर आहे कवायत। प्रश्न तिसरा आहे आठवड्याचे वार लिहा। डेज ऑफ वीक इथे लिहायचे आहेत। मी इथे आठवड्याचे वार इंग्रजी मधून सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वाराचा इंग्रजी वार सुद्धा कळावा आणि तुम्हाला वाचण्यासाठी पाठ करण्यासाठी अगदी सोपं जावं यासाठी। सोमवार मंडे, मंगळवार ट्यूसडे, बुधवार वेनसडे, गुरुवार थर्सडे, शुक्रवार फ्रायडे, शनिवार सॅटरडे आणि रविवार म्हणजे संडे। प्रश्न चौथा आहे एका शब्दात उत्तरे लिहा। आन्सर इन वन वर्ड। पहिला प्रश्न आहे आठवड्याचे वार किती आहेत? उत्तर 7। 2 मुलांचा आवडीचा दिवस कोणता? उत्तर सोमवार। 3 निरीक्षणाचा तास कोणत्या दिवशी असतो? उत्तर मंगळवारी। प्रश्न चौथा गुरुवारी काय असते? उत्तर बालसभा। 5 शुक्रवारी मुले कोठे जातात? उत्तर सहलीला। 6 शाळेला सुट्टी केव्हा असते? उत्तर रविवारी। प्रश्न 5वा आहे अर्थपूर्ण शब्द तयार करा, म्हणजे तुम्हाला इथे मीनिंगफुल लेटर्स तयार करायचे। इथे काही अक्षरं उलट-सुलट दिलेली आहेत, ती तुम्हाला अर्थपूर्णरित्या जोडून त्यापासून एक छान अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। उदाहरणार्थ हे पहा, इथे पहिला शब्द दिलेला आहे वा बु र ध, म्हणजे हा शब्द आपल्याला जोडायचा आहे। बुधवार बुधवार असा शब्द तयार झाला। दुसरा शब्द आहे क्र वा शु र, म्हणजे शु क्र वा र शुक्रवार
तिसरा शब्द आहे सो वा म र, सोमवार, सोमवार. चौथा शब्द आहे वा य क त, क वा य त, कवायत. आणि पाचवा शेवटचा शब्द आहे भा बा स आणि ल, बा ल स भा, बालसभा. तर आपण असे अर्थपूर्ण शब्द तयार केले. तर मुलांनो, तुम्ही आता हे सगळे नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये छान सुंदर अक्षरात लिहा, वाचा आणि पाठ करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत. धन्यवाद.